सुरी करणार कीर्तनकारांनी केला बरोबर. पाहिजे. समाजाने करून उपयोग नाही, पहिल्यांदा कीर्तनकारांनी केला पाहिजे, हा आमचा दावा आहे. आज पहिल्यांदा कीर्तनकार सुधारले पाहिजे, बरोबर. त्यांनी देवाचा अनुभव घेतला पाहिजे, त्यांनी पहिल्यांदा शास्त्र कुठेतरी यांना पण नियम आणि प्रोटोकॉल पाहिजेत. प्रोटोकॉल पाहिजे की पहिल्यांदा कीर्तनकाराने कसं वागावं, कसं राहावं, आचार विचार आचरण आचार विचार आणि उपचार. आणि संस्थानामध्ये जर हे शिकवत असतील तर संस्थानांनी बंद करावं, आणि शिकवत नसतील तर मग पुढचे लोक असं का करतात त्यांच्यावरती पायबंद घालावं. कारण रामायण जर अगोदर लिहिलेलं आहे, सगळ्यांची नावं अगोदरच लिहिलेली आहेत ना रामायणामध्ये. राम आहे, लक्ष्मण आहे, भरत आहे, शत्रुघ्न आहे, कौशल्य आहे, कैकेयी आहे, काय घडणार आहे ते अगोदर लिहून ठेवलेलं आहे ना. मग सगळं जर अगोदर लिहून ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणेच आचरण करावं लागलं, त्याच्यामध्ये असं कथानक आलेले. ज्या वेळेला रामाची सीतामाई रावणाने नेलेली असते, त्यावेळेला सीतामाईचा शोध सर्वांनी घेतला. घेण्यासाठी सुद्धा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, चारी दिशेला तुम्ही जा आणि सीतामाईचा शोध करा. सगळे होते, सगळी वानर सेना होती बरं का. त्याही काळात तुमच्या आमच्यासारख्या माणसांनी त्यांना सहकार्य नाही केलं. वानरांनी, पाला खाणाऱ्यांनी मदत केली. विचार करण्यासारखी गोष्ट. मग विचार करा की ज्या वेळेला पाला खाणारे वानर जर रामाला मदत करतात, माणसं कुठं गेली होती? आजही तेच चाललेलं आहे. आजही माणसं परमार्थाला साथ देत नाही. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं सगळ्यांना जा आणि सीतामाईचा शोध करा. सगळे धावले, पण हनुमंतराय तिथेच उभे होते. प्रभू रामचंद्र म्हणले, का तुम्हाला नाही जायचं सीतामाई शोधायला? म्हणे, अहो हे सगळे गेले तुम्ही नाही गेले. हनुमंतरायने सांगितले, सगळे गेलेले बावळट आहे, नाजही चाललंय, तोच बाजार आहे सगळा. राम म्हणे, कस काय? म्हणे, अहो म्हणे हे सगळे जण गेले, पण सीतामाई कशी आहे किती जणांना माहित झालं? उंचीला कशी आहे, दिसायला कशी आहे, काय आहे, तिचं वर्णन सुद्धा कोणाला माहित नाही. आणि शोधायला गेले, कोणत्या बाईला पकडून आणतील? पहिल्यांदा वर्णन माहित पाहिजे. तुम्हाला देवाचा साक्षात्कार पाहिजे तर त्याची लक्षणं माहित पाहिजे तुम्हाला. बरोबर. देवाच्या अनुभूतीची लक्षणं काय, आणि ती लक्षणं म्हणजे अष्टसात्विक भाव या शरीरामधनं निर्माण होतात ना. हो बरोबर. एका जनार्दनी ऐसे अष्टभाव उत्पन्न होता देव कृपा करी, त्याशिवाय देवाची कृपा होणार नाही. आणि सगळेजण गेले. आणि मग ज्या वेळेला हनुमंतरायांनी विचारलं की सीतामाई कशी आहे, ती मला कशी ओळखेल? आणि त्यावेळेला रामाने ज्या वेळेला एक मुद्रा दिली, ती ओळखण्याची कोण आहे, ती मुद्रा म्हणजे काय हे सुद्धा कीर्तनकारांनी समजून घेतलं पाहिजे. आणि मग ती मुद्रा दिल्यानंतर ज्या वेळेला सीतामाईने ओळखलं आणि त्याप्रमाणे त्या शोधाच्या वेळेला हनुमंतरायाने मदत केली. त्याच्यानंतरही तिला आणण्यासाठी तुम्ही सांगा, राम जर एवढे अवतारी पुरुष होते, त्यांना जाऊन सीता आणता आली असती? हनुमंतराय हाताखाली होते, खांद्यावर आली असती ना, हवेत उडत आले असते ना. पण समाजाला हे दाखवायचं नव्हतं, त्यांना भक्ती मार्ग दाखवायचा होता. मग भक्ती मार्ग जर देवांनी दाखवला, संतांनी दाखवला, आताची का करत नाही? ते कर्मकांड शिकवतात, ते लोकांना फुतांड शिकवतात. आज जगातला प्रत्येक संप्रदाय तुम्हाला कर्मकांड शिकवतोय. हे करा, ते करा, ते करा, अख्ख्या जीवनातला वेळ त्याच्यातच घाला. आणि साधू संतांनी सांगितलंय, आहे सर्वाहुनी सोपे पण शहाणा तो धणी घे. परमार्थ खूप सोपा आहे, खूप सोपा आहे, इतका सोपा आहे की बस. अगदी माऊलींनी हरिपाठातच सांगून ठेवलेलं आहे की नाम घ्या, है ना. ज्ञान देव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळात जाणे. फार थोड्या लोकांना समजेल ते. मग त्या सीतामाईचा शोध करण्यासाठी देवासारख्याला सुद्धा शरण जावं लागलं ना. मग देवाने विचारलं, आता काय करायचं? मग म्हणे समुद्राला बाण मारायचं आणि पाणी नष्ट करायचं आणि पलीकडे जायचं. आणि म्हणून रामाने बाण मारायला त्यांच्या ओढली. एवढंच सांगितलं, असं करू नका दादा तुम्ही. पण त्यानंतर समुद्र देवता प्रसन्न झाली आणि समुद्र देवतेने सांगितलं, असं करता येणार नाही, कारण आपण तेज वायू पाणी आणि आकाश या 5 तत्वांपैकी जर पाणी तत्व नाहीसं झालं तर जग कसं चालेल? मग म्हणे मला सीतामाईला आणायचंय, तिकडे जायचंय पलीकडे, म्हणून मी हे पाणी नाहीसं करत होतो. म्हणे नाही करता येणार. म्हणे काय करावं लागेल? सल्ला विचारला, विचारल्याशिवाय हे ज्ञान सांगितलं जात नाही. पण त्यांनी सांगितलं की तुमची जी वानर सेना आहे त्याच्यामध्ये नल नलिनी नावाची जी वानर आहेत त्यांच्याकडे हे ज्ञान आहे आणि ते तुम्हाला समुद्र उल्लंघन कसा करून जायचं हे सांग. बघा,
जे जे ज्ञान समुद्र देवतेकडे नाही, हम्म, जे प्रभू रामचंद्राकडे नाही, ते कोणाकडे? तर वानरांकडे. हम्म, कारण ते पूर्वजन्मीचे ऋषीमुनी होते. हा, आणि मग प्रभू रामचंद्र आले आणि त्यांनी विचारलं, हम्म, मी इतके दिवस झाले सीतामाईचा शोध करतोय हम्म, आणि तुम्ही मला अजूनही मार्ग सांगितला नाही, हम्म, आणि तुम्हाला तो मार्ग माहिती का सांगितला नाही? हम्म, बघा, त्यावेळेला हम्म, ते नलिनी नावाच्या वानरांनी सांगितलं, आम्ही हे ज्ञान विचारल्याशिवाय सांगत नाही. हम्म, बघा, आणि रामायण सांगतात ते लोक, हम्म, आम्ही हे ज्ञान विचारल्याशिवाय सांगत नाही. हम्म, मग प्रभू रामचंद्र शरण गेले आणि हम्म, विचारलं हम्म, की मी आता काय करावं लागेल? हम्म, मग त्यांनी सांगितलं की राम नामाने दगड करतील, ते तू बांधला जाईल आणि त्याप्रमाणे तुम्ही जा आणि सीतामाई. काय करावं लागेल? हम्म, ते म्हणे रामनामाने दगड तरतील. रामाला सुद्धा अहंकार झालेला आहे, देवाला सुद्धा. झालं. आपण तर किती सामान्य आहोत. रामाने लगेच दगड घेतला, त्याच्यावरती राम अक्षर लिहिलं आणि पाण्यामध्ये टाकलं, दगड बुडला. पुन्हा दुसरं लिहिलं, राम अक्षर लिहिलं, टाकला, पुन्हा बुडला. हनुमंतरायाजवळ बसलेलेच होते. हसू आलं त्यांना. प्रभू रामचंद्रांचं लक्ष गेलं आणि प्रभू रामचंद्रांनी विचारलं, केव्हापासून आहात तुम्ही इथे? म्हणे तुम्ही पहिला दगड टाकला तेव्हापासून मी इथे. म्हणे का हसलात? म्हणे अहो म्हणे हसू नाही तर काय करू? म्हणे म्हणे का? अहो म्हणे राम नावाने नाही दगड तरणार, राम नामाने दगड तरणारे. नाम घेऊन, नामाने. करेक्ट. आणि मग नलिनी नावाच्या वानरांनी ते नाम घ्यायचं आणि तो दगड रामाच्या हातात द्यायचा आणि मग रामाने त्याच्यावर अक्षर लिहायचं आणि मग तो टाकायचा आणि मग तो प्रत्येक दगड तरला आणि सेतू बांधला गेला. माझ दगड तरतात तर माणसं तरणार नाही? बरोबर. हे रामायणाचार्य 2 लाख घेतात कशाची? हा? अरे तुम्ही साधू संतांनी जे लिहून ठेवलंय ना, रॉयलिटी आहे त्यांची. बरोबर आहे. आज एक पुस्तक जरी आपण लिहिलं तर कोणाला अधिकार नसतो त्या पुस्तकाची कॉपी करण्याचा. हा, त्यांनी जे रामायण लिहून ठेवलं त्याच्यावर तुम्ही लोकांना सांगता 2-2 लाख रुपये त्याचे घेता. आम्हाला रामाची ओळख घालून द्या ना. आणि मूळ जे आहे ते पण पोचत नाही लोकांना. नाही पोचत. त्याच्यातून तोडून मोडून अजून काहीतरी नवीनच निर्माण केलं जातं. त्यांनाच माहित नाही तर ते काय सांगणार? आणि म्हणून पहिल्यांदा सांगणारा हुशार पाहिजे. बरोबर. कारण त्यांनी म्हटले अनुभव आले अंगात ते या जगात येत असे. म्हणजे योग्य गुरु पाहिजे. योग्य. कारण अनुभव जर तुम्हाला नसेल तर तुम्ही लोकांना सांगणार काय? तुम्ही लाख म्हणताय मी डॉक्टर आहे, मी डॉक्टर आहे, पण पेशंट समोर आल्यानंतर त्याला बरं करायची अक्कल पाहिजे ना तुमच्याकडे. डॉक्टर, वकील, इंजिनियर ही पदवी ज्ञानाला आहे. तसं संत ही पदवी ज्ञानाला आहे, माणसाला नाही. बरोबर. आज माणसं संत होऊन बसली आहेत. पडा आमच्या पाया, आम्ही तुमचे गुरु, तुम्ही आमचे शिष्य. त्यांना वाटतं पांढरे कपडे घातले, हातात झेंडा घेतला, कपाला गंध लावला, डझनभर माळा घातल्या, पंढरपूरची वारी केली की झाला. नाही नाही, हे बाह्यांगाच आहे. ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, काय बोललासी वरली रंगा. हे बाहेरचं थोतांड चालू आहे सगळं. हे रंगलेले आहेत. साधू संत आतून रंगलेले असतात. साधू संत आतून रंगलेले असतात, परंतु हे सगळे आतून नामाने रंगलेले आहेत आतून. तुम्ही सांगा, ज्या तुकाराम महाराजांनी नजराना परत करावा, तुम्हाला सांगावं की हे सगळं काय नाशिवंत आहे, हे सांगतात कीर्तनातून. हे सगळं मायावी आहे, हे सगळं नाशिवंत आहे, त्याच्या नादी लागू नका, नंतर या बाजारातून बाहेर पडा, नंतर हा देव नाशिवंत काय प्रमाणाला चालला होतात. हा देव नाशिवंत, मळमूत्राचा बांधा आणि वर्षाच्या तारखा अगोदर घेतात. हा देव नाशिवंत म्हणायचं म्हणजे पूर्ण समाजाला फसवतात. फसणारे फसतील, आम्ही नाही फसणार. बरोबर, आम्ही फसणार नाही. कारण ज्यांनी अनुग्रह घेतलेला आहे, ज्यांना अनुभूती आहे, म्हणजे जो समाज या माध्यमातून कुठेतरी देव शोधत आहे किंवा कुठेतरी त्यांचा उद्धार करण्यासाठी येत असतो तिथे, पण त्यांना ते मिळत नाही असं म्हणायचं. कारण देणारच देत नाही ना. काढतच कारण नसेल तर पोळ्यात येणार कुठून? येणारच नाही. कारण म्हणून त्यांनी नियम लावलेला आहे, आधी आपण ओळख करून घ्यायची देवाची. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैसे. दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला पहिल्यांदा देवाची ओळख करून घ्यावी. म्हणजे याचा सर्व सारांश जर पाहिला आपण आतापर्यंत तुम्ही सांगितलं, म्हणजे कुठेतरी पहिलं तुम्हाला गुरु, सद्गुरु पाहिजे. सद्गुरुच करावा लागेल, सद्गुरु, अनुग्रहच घ्यावा लागेल, अष्टसात्विक भावच निर्माण व्हावे लागतील. आणि ते अष्टसात्विक भाव पाहिल्यामुळेच हा विषय आमच्या राहुरी कृषी विद्यापीठामध्ये आला. आणि मग त्या साहेबांनी विचारलं
अशी जर अनुभूती आणून देणारे महात्मे असतील तर हम्म. आत्ताच्या आत्ता बोलवा. हम्म. आणि त्या काळात फक्त ते 10 नया पैशाला पोस्ट कार्ड होतं. हम्म. त्या पोस्ट कार्डावरती पत्र पाठवलं आणि त्या निरोपावरती आमचे सद्गुरू श्रीपाद बाबा चव्हाण विद्यापीठावरती आले आणि तिथून आल्यानंतर 10-5 लोक अनुग्रहित झाले आणि मग तो विषय आमच्यापर्यंत आला. आम्ही पण सुशिक्षित, आम्हाला काय, आम्ही दिवसातून 3 पिक्चर पाहणारी माणसं. पैशाचा विनियोग काय करायचा हो, पगार मिळतोय, मजेशीर राहायचं, खावं पिवं मजा करू. परंतु डोक्यात मात्र शोध होता की नेमकं हे काहीतरी असलं पाहिजे. पण ज्या वेळेला त्या लोकांची स्थिती पाहिली, ज्या स्थितीला आज लोक म्हणतात की हे अंगात येतं, ते स्वतः मी पाहिलं. आणि पाहिल्यानंतर विचारलं मी त्या लोकांना की तुम्हाला असं का होतं. कोणाचा अंगाचा थरकाप व्हायचा, कोणाला रडायला यायचं, कोणाला हसायला यायचं, कोण जमिनीवरती लोळायचं. तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही नाम घेतलेलं आहे, आम्ही अनुग्रह घेतलेला आहे, आम्ही माळ घातलेली आहे आणि म्हणून आम्हाला असं होतं. तरी पण माझा विश्वास बसेना. मग आता काय करायचं, कारण ते लोक ह्याच्यापेक्षा वेगळं मला काही सांगू शकत नव्हते. मग मी काय केलं की ज्यांनी श्रीपाद बाबांना बोलवलेलं होतं त्यांना डायरेक्ट प्रश्न केला. कारण त्यांनाही वाटत होतं की मी अनुग्रह घ्यावा, माळ घालावी, बाबांची शरणागती करावी. परंतु ज्या वेळेला मी त्यांना विचारलं की तुम्ही सगळं म्हणताय ते बरोबर आहे, परंतु हे का होतंय त्याचा मला लेखी पुरावा दाखवा. बघा, थेअरी विथ प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. बरोबर. समाजामध्ये जे चाललेलं आहे ना ते सगळं थेरटिकल आहे. फक्त वाचणे, पाठ करणे आणि सांगणे, तेच पुढे मांडायचं बस. लोकांसमोर. साधू संतांनी म्हणलंय बहुत केले पाठांतर परी वर्म राहिले तू ते वर्म. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. आणि मग ज्या वेळेला त्यांना मी म्हटलं की मला लेखी पुरावा काहीतरी दाखवा, तुमच्याकडे किती जमीन आहे असं जर विचारलं, 7-12 दाखवा. 7-12 दाखवा. बघा लगेच उत्तर आहे 7-12 शिवाय आम्ही मान्यता देत नाही. बरोबर. मग तुम्ही सांगा. त्याप्रमाणे त्यांना मी म्हटलं मला लेखी पुरावा दाखवा. त्यांनी सांगितलं 9वा अध्याय 34वा श्लोक. पटणार नाही. राहुरीवरनं आम्ही गाडी काढली, नगरला गेलो आणि ज्ञानेश्वरी खरेदी केली 85 साली, माळ घालायच्या अगोदर. 80 रुपये त्यावेळेला किंमत होती. आणि ती ज्ञानेश्वरी खरेदी केली. घरी आल्यानंतर फक्त तेवढा पॅरेग्राफ वाचला. 9वा अध्याय 34वा श्लोक. तो म्हणे हे मी चिकरी बाजिया भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे एकाच. आणि त्याच्यामध्ये सगळं वर्णन दिलेलं आहे की नेमके भाव कसे तयार होतात. आणि देव तर भावाचा भूक केलेला आहे. भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. मग विचार करा, देव जर भावाचा भूकेला आहे तर तुम्ही किती पुरणपोळी दिली, लाडू दिला, फुलं दिले, हार दिले, तर त्याला काही घेणे. तो म्हणतो मला तुमचं काही देऊ नका. ज्यांनी सृष्टीच निर्माण केली त्याला आपण तोच देतोय, त्याचं घेऊन तुम्ही त्याला देता. ते तुमचं काय देताय, तुमचा भाव द्या ना त्याला. तुमचा भाव पाहिजे, तुमचा. आणि मग म्हणजे एक प्रकारे कुठेतरी काहीतरी आपल्याला देवाकडून घ्यायचंय म्हणून हे देवाला रिश्वत सारखं झालं ना. देतात ते सगळं रिश्वत देऊन चाललेले. हे कर्मकांड थोतांड चाललंय, अंधश्रद्धा चाललेली आहे सगळीकडे, मंदिरां सगळीकडे हाच बाजार चाललेला आहे. आणि मग त्यावेळेला तो अध्यायच वाचला फक्त तेवढा, आज तागाय. आणि म्हणून साधू संतांनी म्हटले नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभव. हात शिजलाय का नाही, फक्त एकच रोज पाहिजे, काही गरज नाहीये. बरोबर. मग तुम्ही सांगा, एकच ओवी त्यांनी अनुभवायला सांगितली आणि त्याप्रमाणे मी तो पॅरेग्राफ वाचून पाहिला. मी विचार केला, बापरे, हे जर ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलेलं आहे आणि अशीच प्रचिती त्या मुलाला येत होती आणि ते बाबा येऊन त्यांनी अनुग्रह दिलेला आहे. आणि ह्या लोकांचं आपण जे पाहतो त्याला लोक अंगात येणं म्हणतात. मग देव अंगात नाही तर आहे कुठं? पहिलं तर अंगातच आहे ना. म्हणून तर तुम्ही जिवंत आहेत ना. आपण जिवंत कोणामुळे हेच कळलं नाही. आता आपला जो श्वास चालू आहे म्हणून आपण जिवंत आहोत. बरोबर. एक जणाला विचारलं श्वास कोण घेतो, तो म्हणे मी घेतो. म्हटलं तुम्ही घेता, रात्री आपण झोपल्यानंतर श्वास कोण घेतो? भगवंताच्या सत्तेने श्वास चालू नाही का? मग तुमचा जो भगवंताच्या सत्तेने श्वास चालू आहे म्हणून तुम्ही जिवंत आहे, म्हणून तुमची हजेरी लागते, म्हणून तुम्हाला पगार मिळतो. 30 दिवस काम करता तर लगेच त्याचा अनुभव आहे. मग इथे एवढी भक्ती करता त्याचा अनुभव काय तुम्हाला? आणि मग तो अनुभव वाचला आणि ज्या वेळेला अंतःकरणामध्ये लहरी सुरू झाल्या की जे एक महान ग्रंथ आहे, जगविख्यात ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, आणि त्याच्यात हे लिहिलेलं आहे आणि तीच अनुभूती ते महात्मे जर आपल्याला
माळ मग घालून आणून देणार असतील आणि माळ फक्त त्याच कारणासाठी. बरोबर. भगवंताशी लग्न लावायचे. सद्गुरू आणि नाम. मग त्या ईश्वराची, ती जो भगवंत आत्मा हा देव आहे ना, त्याच्याशी आपल्याला लग्न लावायचंय. तुळशीची माळ नवरीची कंठी, नवरा वाट पाय वैकुंठी. त्याच्याशी लग्न लावायचे म्हणून त्याच्या नावचं ते मंगळसूत्र आहे. बरोबर. लोक खाणं पिणं बंद करायला माळा घालतात. माळा घालतायत. बाबा तर रोजच्या 200 आणि 500 माळा घालतोय. खाय प्यायचं बंद, खाय प्यायचं कोणाचं बंद झालंय? आज पहिलं खाणं काय, इतके संप्रदाय आहेत की तेच स्वतः खातात आणि पितात. इतके संप्रदाय आहेत की संप्रदाय सांगणारेच खातात आणि पितात. मग तुमचा तुमच्यावर कंट्रोल नाही. तुम्ही समाजाला खाणं पिणं बंद करण्यासाठी माळ घालत असताल, तर संतांच्या आणि देवांच्या गळ्यामध्ये जी माळ आहे, त्यांनी माळ कशासाठी घातली? प्रश्न आहे ना. हा प्रश्न का नाही समाजाला पडत? की तुम्ही घरी गेल्यानंतर पहा, सगळ्या संतांच्या आणि देवांच्या गळ्यात पहा माळा आहे, तर त्यांनी माळा कशासाठी घातली? व्यसनमुक्तीसाठी माळ नाही, भगवंताच्या प्राप्तीसाठी माळ आहे. भगवंताशी लग्न लावायचंय आणि म्हणून ती तुळशीची माळ आहे. असेल ती 10-20 रुपयाची, पण त्याची पावर इतकी की बस. ज्या वेळेला ती तुळशीची माळ हृदयावरती रोळते, त्याचं पाणी रोज आपल्या अंगावरती पडतं. माळ तुटल्यानंतर पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नसतो. सगळ्या गोष्टीला अधिकार लावून दिलेले आहेत. एकादशी म्हणजे जर इथे नियम आहेत, तर मग प्रवचन कीर्तन करताना का नियम नसावे? का नसावेत? ती व्यासपीठ आहे. व्यासांनी तयार केलेलं ज्ञान आहे ते. आज त्या नारदाची गादी म्हणून तिथे मोठमोठे महंत संत नमस्कार करतात. की जिथे तुम्ही माळ घालता ती सुद्धा वातावरण निर्मिती असते, तिथे अनुग्रह दिला जातो. तुळशीची माळ ही सुशोभित करण्यासाठी आहे, तुम्हाला जीवनामध्ये तुमचं मन शुद्ध करण्यासाठी आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलेले, आपुलाले चित्त शुद्ध करा. मग चित्तशुद्धीचा जो मंत्र आहे, ते जे नाम आहे, त्याला अनुग्रह म्हणतात. आणि त्याच्याने तुमची चित्तशुद्धी होते आणि मग भक्ती करण्याचा अधिकार पोहोचतो. मग ती जी माळ आहे ती त्याच्यासाठी आहे आणि ती माळ घालून तुम्हाला तो अनुग्रह दिला जातो. आणि मग माझ्या मनाची तयारी झाली आणि मग ज्यावेळेला ते श्रीपाद बाबा पुन्हा आले आणि मग त्यावेळेला त्यांचं एक अर्ध्या तासाचं प्रवचन ऐकलं आणि ते प्रवचन ऐकल्यानंतर इतकं अंतःकरणाला भावलं आणि इतक्या त्या शरीरामधनं लहरी निर्माण व्हायला लागल्या. आणि अक्षरशः ते बाबा जे आहेत, ते बाबा बसलेले तसं नाही, तिथे दत्तात्रय महाराजच दिसत होते. अशा महात्म्यांची परंपरा आहे दत्त महाराजांपासून. परंपरा आहे. संत संप्रदाय तो दत्त महाराजांपासूनच आहे आणि तिथेच अनुग्रह दिला जातो. मग आज जगामध्ये एवढे संप्रदाय आहेत, मग तिथे अनुग्रह का दिला जात नाही? तुम्ही लोकांना का ठकवता? का त्यांना माळा घालायला सांगित नाही? का त्यांना शाकाहारी बनवत नाही? का त्यांना खऱ्या मार्गाला लावत नाही? आज एवढा जो समाज आहे तो भक्ती करायला लालचावलेला आहे, पण तरी सुद्धा त्यांना योग्य दिशा न दाखवता फक्त टिंगल डवारी चाललेली. कीर्तनाला 2 तासामध्ये टाइमपास करायचा. या लोकांनी, त्यांना जर टाइमपास पाहिजे असेल तर तमाशाला जावं. ते गाणे चाली ऐकायचे असतील तर रेडिओ लावावा. त्यांना जर हेच कारस्थानं ऐकायची असतील तर त्यांनी तमाशाला जावं, नाही का? नाटकं पाहावेत, सिनेमे पाहावेत. त्याच्यासाठी कीर्तनकारांनी पदव्या लावून अभंगाला हात लावू नये. आणि अभंगावर जर कीर्तन करत असतील तर त्यांनी स्वतःचे अभंग तयार करावे. स्वतःचे. साधू संतांच्या अभंगाला हात लावायचा नाही, ती रॉयल्टी आहे त्यांची. बरोबर आहे. कारण त्यांनी खूप कष्टातनं तयार केलेले ते अभंग. ज्ञानेश्वरी लिहायला ज्ञानेश्वर महाराजांना काहीच त्रास झाला नसेल. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी इंद्रायणीमध्ये देहत्याग केला ना, म्हणून आज प्रत्येक महाराजाच्या पुढे ज्ञानेश्वरी आहे. आज आपले आई वडील सुद्धा घरातले माळकरी नाहीत, कीर्तनाला सुद्धा कोणाचे आई वडील येत नाहीत. तुम्ही सांगा की ज्या महात्म्यांच्या आई वडिलांनी इंद्रायणीमध्ये देहत्याग केला, का तर समाज मान्यता देत नव्हता, त्यावेळेला हीच माणसं होती ना. समाजाने जो त्रास दिला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराजांना, हीच माणसं होती ना. याच माणसांनी त्रास दिला आणि हीच माणसं आजही समाजामध्ये खऱ्या परमार्थाला नावं ठेवतात. आणि खऱ्या परमार्थाला नावं ठेवून यांचे जे तमाशे चाललेले आहेत, 2-2 तासाचे गायन वादन, मध्येच पखवाज वाजवायचा, त्याचं वादन दाखवायचं, अर्धा तास टाइमपास करायचं, लोक त्याच्यात मशगूल झालेले. आज तुम्ही विचार करा, लोकांना इतकं मशगूल आणि इतकं बावळट बनवतात ते, आणि त्यांच्याकडनं 50-60 हजाराची लूट करतात. आणि लूट करून पण खरा देव भेटतच नाही. नाही भेटणार नाही. कारण हे वाल्याच्याच लायकीचे आहे. त्या वाल्याचा वाल्मिकी तरी निदान 12 वर्षांनी झाला, पण यांचं अजून काहीच परिवर्तन व्हायला तयार नाही. तर 50,000 आणि 60,000 रुपये एका अभंगाची घेऊन ठेवतात कुठं? मठ बांधायचे, आश्रम बांधायचे,
इकडे कीर्तनात सांगायचं, येताना एकटा जाताना एकटा सगळं इथंच राहणार आहे, मग तू कशाला कमवतोय? हम्म. तू कशाला कमवतो? मग हे सगळं नाशिवंत आहे ना, मग समाजाला तेच ज्ञान दे, त्या पदापर्यंत नेऊन पोचव, तू हे कमवू नको. हम्म. आज तुला नाही बायका पोरं, नाही काही 50,000 60,000 नोकरीला जाऊन पहा, शेतामध्ये खुरपायला जाऊन पहा, मग काही तुला 200 रुपये रोज कसा मिळतो ते. आज काबाड कष्ट करणारे लोक एक एक पै करून तुम्हाला वर्गणी देतात, आणि आज तुम्ही त्यांच्या जीवावरती 50,000 रुपये एकेका कीर्तनाची घेता. हा रेट झाला. ताई, आपला जो संप्रदाय आहे, आनंद संप्रदाय, याबद्दल आमच्या दर्शकांना थोडक्यात सांगा. आनंद संप्रदाय तसं पाहिलं गेलं तर नाथ संप्रदाय, भागवत संप्रदाय, चैतन्य संप्रदाय आणि आनंद संप्रदाय, हे 4 संप्रदाय कार्यरत होते आहेत. त्यांच्या त्यांच्याप्रमाणे ते कार्य करतात. पण ज्ञानेश्वर महाराजांना असं वाटलं त्या सर्वांना एका झेंड्याखाली आणावं, आणि म्हणून आणलं, आणि त्यांनी त्याला वारकरी संप्रदाय नाव दिलं. मग ज्या अर्थी वारकरी संप्रदाय नाव दिलं, मग वारकरी संप्रदायाचे आता जे स्वतःला म्हणून घेतात त्यांच्याकडे हे खरं अनुभूतीचं ज्ञान असायला पाहिजे होतं, असायलाच पाहिजे होतं. आणि होतं महात्म्यांकडे, हे मलाही माहिती. कितीतरी महात्मे मला भेटलेले आहेत, कितीतरी महात्मे भेटलेले आहेत मला. तुम्हाला सांगते, ज्या ज्या महात्म्यांना मी भेटलेले आहे त्यांचं स्वतःचं नामचिंतन चालू होतं, त्यांना अनुभूती येत होते, आणि म्हणूनच आज ते आजरामर झाले. त्यांची नावं पाठीमागं शिल्लक राहिली. नावं कोणाची पाठीमागं शिल्लक राहतात? मरावे परी कीर्ती रूपे उरावे, ज्यांनी काहीतरी केलं त्यांची, मग त्यांची नावं मागे राहतात. परंतु आताच्या लोकांना काय मिळालं नाही, तर त्यांना देण्याचा अधिकार नव्हता. त्यांना असेल, परंतु त्यांनी अनुग्रह देण्याचा अधिकार नव्हता, म्हणून त्यांनी पुढच्या पिढीला दिला नाही. तुम्ही किती म्हणताल तुकाराम महाराजांचे वंशज, नाथ महाराजांचे वंशज मलाही भरपूर भेटले. वंशज म्हणजे काय हो? ते फक्त इस्टेटीचे वारसदार आहेत, संप्रदायाच्या परमार्थाचे वारसदार नाही. कारण परमार्थामध्ये त्याला संत संप्रदाय म्हणतात, संत परंपरा म्हणतात. परंतु तुमची जी इस्टेट असते ना, त्याला वंश परंपरा म्हणतात, वारस. इथे वंश परंपरा चालत नाही. माझे मुलं मुली, माझ्या सुना या कीर्तनकाराच्या ह्याच्यामध्ये चालणार नाहीत. आणि आज लोकांनी तोच धंदा केलाय. आपलीच मुलं, आपल्याच सुना, आपलेच नातवंड सगळे त्याच्यामध्ये घालायचे, आपलेच वाजवणारे, आपलेच सांगणारे, आणि त्याला कुटुंब तयार करायचे. पोट भरण्याची कला नाहीये. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिले, ज्ञानेश्वरी भागवत लिहिलीये, ती फक्त जगाच्या कल्याणासाठी लिहिली. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती मग हे मला पटलं, आणि मग मी त्या दिवशी अनुग्रह घेतला. एकच सेकंदात अनुभूती हो. शिवी दिल्यानंतर किती वेळाने राग येतो? चटकन येतो, ताबडतोब ना. का घाणेरड्या शिवीमध्ये जर एवढी पॉवर आहे, तर नामात किती असेल? भगवंताच्या नामात ताकद नसेल का? की नाम तुझे नारायणा फोडी पाषाणाला पाना, दगडाला पाजर फोडण्याची ताकद आहे. वाल्याचा वाल्मिकी केला, भक्त प्रल्हादाला वयाच्या 5व्या वर्षी देव सापडला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अहो, तेव्हा उपमन्यू जो होता ना, तर त्याला सुद्धा त्याची आई दुधात पाणी, पिठामध्ये पाणी काढून पाजत होती, दूध म्हणून, कारण ऐपत नव्हती. ही गोष्ट आपल्याला लहानपणापासून शिकवलेली आहे, आणि आज समाजामध्ये तेच चालले. पिठामध्ये पाणी घालून पाजायची, परंतु त्या मुलाला तेच पाणी प्यायची चटक लागली. तो त्याला काय समजत होता? दूध. आणि दूध म्हणून समजायचा, प्यायचा. आणि पुढे पुढे काय झालं, ज्या वेळेला ते बाहेर खेळायला गेले, एक दिवशी राजाच्या राणीने सर्व मुलांना आतमध्ये बोलवलं, आणि राजवाड्यामध्ये बोलवल्यानंतर सगळ्यांना दूध दिलं प्यायला. आता ते दूध ओरिजिनल होतं, खरं होतं. आणि ते दूध ज्या वेळेला तो मुलगा प्यायला, त्यावेळेला त्याला ती वेगळी चव लागली ना, आणि ती वेगळी चव लागली, गोड लागली. परंतु त्याने ते पिलं, परंतु घरी आल्याबरोबर आपल्या इकडे तक्रार केली. असं आमच्या समाजात तक्रार करणारे कोणी नाहीत ना. आणि जे तक्रार करतात त्यांना म्हणतात तुम्ही बोलू नका, तुम्ही बाजूला व्हा, तुम्हाला जास्त कळलं का? आम्हाला म्हणायचे तुमच्या दातात अजून कीर्तन गेलं नाही, चालले कीर्तन प्रवचन करायला. म्हणजे काय संस्थानात गेल्यावरच कीर्तन प्रवचन येतं का? नाही, ते पाठपाठांतरच आहे, आम्हाला ते नको. तुमचं पोट जर पाठ करून पोट भरेल नाही, भात वरण भाजी पोळी म्हणलं तर पोट भरेल नाही. सगळं जर असं कालवलं ना, अंगाला लिंब पडलं तर प्रॅक्टिकली पाहिजे ना. अरे पोटात घाला ना काहीतरी. लहानातून, भूकातून, रागातून, द्वेषातून, भक्त्यातून नको का? त्याप्रमाणे मुलांनी लगेच आईकडे तक्रार केली, आई तू रोज मला जे दूध देते ना, ते तसं नाही लागलं, पण मी दूध म्हणून पित होतो. पण आज जे राणीने दूध दिलं ते एकदम खरं आणि गोड होतं.
आई कबूल केलं, आईने कबूल केलं. आई हुशार होती. तिने सांगितलं, बाळा तुला जे मी रोज दूध देत होते ना, तर आपली ऐपत नाहीये आणि म्हणून मी पिठात पाणी काढून देत होते आणि तुझी भूक त्याच्यावर भागत होती, पण तू त्यालाच दूध समजत होतास. पण आज जे तू दूध पिलेलं आहे ते खरं आहे. मग सांगा, खरं दूध पिल्यानंतर आता तो पिठातलं पाणी पिईल का? नाही ना. हा? तसंच आजही आहे. इथे तसंच आहे. ज्या सद्गुरू वेळेला आणि तुम्ही नाम. सद्गुरू करताल, अनुग्रह घेताल, खरी प्रचिती घेताल, त्यावेळेला तुम्हाला कळेल की आपलं आतापर्यंत आयुष्य वाया गेलेलं आहे. पश्चाताप होतो की आपण आतापर्यंत आयुष्य खूप वाया घालवलं आणि आतापर्यंत आपण पिठात पाणी कालवलेलं दूध पिलो. मग विचार करा, ज्या गोष्टी आपल्याला लहानपणापासून त्याच्यातनं काहीतरी मॉरल घ्यायचं, काहीतरी शिकायचंय. मग हे कीर्तन प्रवचनामधनं लोक जे दृष्टांत सांगतात, सिद्धांत सांगतात, हे सगळं बाहेरच्याच गप्पा आणि टिंगलटवाळ्या सांगतात. साधू संतांच्या अभंगावर बोलत नाही, साधू संतांची प्रमाणं घेत नाही, दृष्टांत सिद्धांत सांगत नाही, काहीच सांगत नाही. मग यांना संस्थानामध्ये हे शिकवलंय का? नाही. संस्थानामध्ये शिकवलेलं जरी वेगळं असेल तर त्यांनी समाजासाठी हिताचं सांगितलं पाहिजे. आणि हिताचं जर सांगितलं तर पुढचा उपदेश सगळ्यांनी हा करावा की जीवनामध्ये सद्गुरू शोधा. सद्गुरूंपासून जोपर्यंत तुम्हाला अनुग्रह मिळणार नाही, आत्मप्रचिती येणार नाही, कारण आत्मप्रचिती, गुरुप्रचिती आणि शास्त्रप्रचिती या तिन्हीची सांगड बसली पाहिजे. हे तिन्ही जोपर्यंत तुमच्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत तुम्हाला खरा अनुभव नाही. मग अनुभव कुठला? तो तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितलेलाच आला पाहिजे. तुमच्या मनाची आम्ही मानायला रिकामी नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी ज्या वेळेला बाबाजी चैतन्यांना शरण गेलो त्यांनी मला अनुग्रह दिला. किती स्पष्ट लिहिलंय त्यांनी, बाबाजी आपुले सांगितले नाम. बघा बर का, लाक्षणिक अर्थ आहे याच्यामध्ये. बाबाजी आपुले सांगितले नाम म्हणजे आपल्याजवळ जे नाम होतं ते संत संप्रदायातलं त्यांनी ते मला सांगितलं आणि मग मंत्र दिला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी या मंत्र नंतर द्यावा लागतो की कोणी विचारलं तरी ते नाम सांगायचं नाही, कारण ते अवाङ्मय आहे, गुह्य आहे. आणि म्हणून ते कोणाला सांगू नका, कारण पाप होईल. गुरुजीनाथांनी शपथ घातली हे नाम जर तुम्ही कोणाला सांगताल तर मातेचं दमन केल्याचं. मग गुरु सद्गुरु केल्यानंतरच ते नाम मिळतं का? हो, शरणागतीशिवाय मिळणारच नाही. कारण शरण गेल्यानंतरच ते मिळतं आणि सक्सेस होतं, त्याची फलप्राप्ती होते. तुमचा आत्मभाव पण पाहिजे तसा. हो, कारण ज्याला त्याची, जसं फळाला डोळा पडला तरच पक्षी चोच मारायला येतो, तसं तुमचं कर्म प्रारब्ध ज्या दिवशी फळाला येईल त्याच दिवशी तुम्ही संतांचा शोध घेताल आणि तिथे जाताल आणि तुम्हाला त्या नामाचा अनुग्रह मिळेल. मग तो अनुग्रह जर बाबाजी चैतन्यांनी तुकाराम महाराजांना दिला की बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी, तो मंत्र दिला, तो मंत्र आहे आणि आपल्याला नाम घ्यायचे. कोणी म्हणतं का तुम्ही मंत्र स्मरण करा? नाही, नामस्मरण करा म्हणतात. आणि त्यांनी संत परंपरा सांगितली. राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितलेली खून मालिकेची, म्हणजे तो चैतन्य संप्रदाय. नाथ महाराजांनी सुद्धा त्यांचा संप्रदाय सांगितला, अनुभूती सांगितली. मग सांगा, तुकाराम महाराजांना नाम मिळाल्यानंतर प्रचिती येते आणि त्यांनी ती अभंगात लिहून ठेवली. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रकटे रामरूप. माझा कंठ दाटून आला, डोळ्यामधनं अश्रू आले आणि हृदयामध्ये राम प्रकट झाला. मग ही प्रचिती जर तुकाराम महाराजांना आलेली असेल तर जगात जे वारकरी आहेत, जे माळकरी आहेत, त्यांना तीच प्रचिती यायला नको का? यायला पाहिजे. मिरची जर सगळ्यांनी खाल्ली तर तिखटच लागली पाहिजे, बरोबर. गूळ खाल्ला तर गोडच लागला पाहिजे, गरम भांड्याला हात लावला तर चटकाच बसला पाहिजे. याला अनुभव म्हणतात ना. मग हा अनुभव न येता तुम्ही बाकीचे अनुभव सांगतात आणि तुम्ही मंत्र देता. बरं, तुम्ही चॅलेंज काय देताय आम्हाला? की तुकाराम महाराजांनी सुद्धा रामकृष्ण हरीच मंत्र म्हटला. मी समजा मान्य करायला तयार आहे, 1000% आत्ता मान्य करेल की ठीक आहे, तुकाराम महाराजांनी रामकृष्ण हरी मंत्र म्हटला. त्यांनी म्हटलं तर त्यांना प्रचिती आली ना. हो, तुम्हाला काय येत नाहीये कोणाला? तुम्हाला काय येत नाहीये कोणाला? कारण त्यांच्याकडे अतिगुह्य नाम आहे. नाहीये, नाही, रामकृष्ण हरीला धरून बसले तर ओपन मंत्राला. तुकाराम महाराजांकडे ते आहे अतिगुह्य नाम. हो, पण आपल्याकडे नाही आलं. देहाला ठेवलेलं नाव आहे. आणि याचा उल्लेख जर पाहिजे असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये 17वा अध्याय 23वा श्लोक, की मूल ज्या वेळेला जन्माला येतं त्यावेळेला त्याला नाव नसतं. बरोबर. आई वडील त्याचं नाव पाळण्यात ठेवतात, त्या नावाने हाका मारतात. नाव कोणाला ठेवलं? देहाला का आत्म्याला? देहाला. देहाला. देह नाशिवंत आहे का अविनाशी आहे? नाशिवंत. नाशिवंत.
बरं, नाम ते नाशवंत जे झालं. नाव ठेवलेलं आहे ते जगामध्ये एकाच मुलाचं आहे का लाखो मुलांचं आहे? लाखो मुलांचं. लाखो मुलांचं. बघा, देह नाव ठेवलं, नाशवंत. नाव ठेवलं ते देहाला. हम्म. लाखो मुलांचं आहे, हम्म. देह नाशिवंत आहे, आणि त्याला ते ठेवलेले, आणि तुम्ही हाका मारल्यानंतर तो मुलगा ओ म्हणजे देतोय. ते नाव पण नाशवंत झालं. हा, नाशिवंत म्हणजे झालं. आत्म्याचं नाव पाहिजे, हा, कारण आत्मा हा अमर आहे. अमर आहे. मग तुम्ही सांगा, राम आणि कृष्ण हे पण त्यांच्या देहाला ठेवलेली नाव आहेत ना. हम्म. मग आता राम आणि कृष्ण नावाची माणसं नाहीत का? आहेत ना, ते व्यसन करत नाहीत का? करतात ना. करतात ना. वाया गेलेली नाहीत का? हम्म. हा, मग राम आणि कृष्ण नावाची माणसं आजही आहेत. राम एका अवतारात झाले, कृष्ण एका अवतारामध्ये झाले. पण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना देहाला ठेवलेलं नाव आहे. ठीक आहे, देहाला ठेवलेलं नाव आहे ना. मग देह तर नाशिवंत आहे तुम्ही म्हणता. प्रमाण देतात, हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा स्मशानभूमीमध्ये जाळून टाकतात. मग देह नाशिवंत आहे, मग त्याचं नाव घेऊन तुमचा काय उद्धार होईल? आत्माच देव आहे ना. ज्ञान देवाप्रमाणे आत्मा हा निदान सर्वागती पूर्ण एक नांदे. प्रत्येक ठिकाणी आत्मा शब्द लिहिलाय. ज्ञानदेव म्हणे भज आत्मदेवा. याच्यावर तरी त्यांचा विश्वास पाहिजे ना. अहो, सामान्य जनतेचा नसला तर चालेल, पण कीर्तनकारांचा पहिल्यांदा पाहिजे. त्यांना हे पहिलं मिळालं पाहिजे. हो, आणि मग आत्म्याचं जर भजन करायला सांगितलेलं आहे, माणूस मेल्यानंतर तुम्ही भजन करता, आता तो मेलाय, आता कोण भजन ऐकणार आहे? हा, भजन कोणाचं करताय तुम्ही? मग आत्म्याचं नामस्मरण करायला सांगितलेलं आहे. मग त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय, उपजल्या बाळकाशी नाव नाही तयापाशी ठेविल्या नावाने ओ देत उठे, ब्रह्माचा अबोला फिटावा, द्वैत तत्वे तो भेटावा, ऐसा कवना मंत्र देखील वेदे बापे जेने, एकी राणा मजाती करी अविद्या वर्गाची राती, माझी ओळखाया श्रुती पुणे. श्रुती माऊलीने जे संकेत रूपी नाम करून ठेवलेलं आहे, हे त्यांना शिकवत नाही आळंदी संस्थानात पांडवला. हे शिकवायला पाहिजे की श्रुती माऊलीने जे संकेत रूपी नाम दिलेले, तसे बोटाने दाखवू. ते नाम संकेत आहे. तुमच्या घरी पूर्वी जमान्यामध्ये बायकोला हाका मारत असताना कोणत्या नावाने हाका मारायची? मुलीच्या. बायकोला हाका मारायचं असेल, पूर्वी तिच्या नावाने हाका मारत नव्हती, वेगळं नाव घ्यायचे. आणि नवऱ्याला हाका मारायचं असेल तर ती मुलाच्या नावाने हाका मारायची. मग त्यांचं नाव ते होतं का? नव्हतं. हा संकेत आहे. तसंच इथे तुम्हाला ते नाम ओपनली सांगितलं जाणार नाही, आणि म्हणून रामकृष्ण हरी हा संकेत आहे. हा संकेत आहे अजून समाज. म्हणजे तुम्हाला हेच सांगायचंय की कुठेतरी या मनुष्य देहाचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला सद्गुरू पाहिजे सुरुवातीला, आणि त्या सद्गुरूंकडून तुम्हाला नाम मिळालं पाहिजे, संत परंपरेचा पाहिजे. तुम्ही जो केलेला गुरु आहे तो गुरुचा गुरु, गुरुचा गुरु, गुरुचा गुरु परंपरा पाहिजे त्यांची. निर्माण झालेली आहे, तिथपर्यंत पोहोचलेला पाहिजे. कारण गुरुच म्हणजे त्यांच्यापासून आलेलं नाम पाहिजे. तर देवांना तिथे जावं लागलं, संतांनाही तिथेच जावं लागलं. बरोबर. आणि तोच गुरु का करायचा? तर अप्राप्य वस्तूची प्राप्ती करण्यासाठी. मग वाङ्मय जे नाम आहेत ते मिळण्यासाठी, ते मलाच माहित नाही, ते माहित होण्यासाठी तुमच्याकडे आलेली आहे. ताई, हा जो अध्यात्माचा विषय आहे हा अगदी सागरासारखा आहे, म्हणजे न संपणारा आहे, अथांग आहे. तर आपण आता इथे आपण थांबूयात, आणि भविष्यातही आपण पुढे या विषयावरती, आध्यात्मिक विषयावरती नक्कीच चर्चा करू. आज आपण महासंघर्ष न्यूजच्या आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमात आमच्या दर्शकांना अध्यात्मावरती चर्चा केलीत, आणि अध्यात्म आपल्या पद्धतीने उलगडून सांगितलं. त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. जय हिंद.